नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वागत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल बघितला असेल की कांदा लागवड झाल्यानंतर होणारी जी मर असेल ती मर थांबवण्यासाठी आपल्याला पहिलंच पाटपाणी असेल किंवा ड्रिप सिस्टम असेल तर काय करणं गरजेचं आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोट्याशा वेळामध्ये समजून घेऊ। त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच कांदे लागवड झाली पण कुठे ना कुठेतरी मर होते, तर काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या होणारी मर असेल किंवा पिळकारपा सुद्धा म्हणू शकतो तो कसा पद्धतीने थांबवता येईल। त्यासाठी महत्वाचं जे आहे ते बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे। आता बुरशीनाशक आपण या ठिकाणी केमिकलच्या माध्यमातून पण म्हणू शकतो किंवा बॅक्टेरियांच्या पण स्वरूपात, पण शक्यतो सुरुवातीलाच या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने करत असताना या ठिकाणी केमिकल बेसमध्ये तुम्हाला रिझल्ट पटकनी आणि चांगल्या पद्धतीमध्ये मिळतील। तर यासाठी आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल असणारं थायपोनोड मिथाइल अर्थात या ठिकाणी कोरोमंडल पेस्टिसाइडचं हॅग्झस्टॉप आहे, बायोस्टॅटचं रोको आहे, हे आपल्याला या ठिकाणी एकरी 500 ग्राम या प्रमाणात द्यायचे। ड्रिप असेल तर ड्रिप, पाटपाणी असेल तर पाटपाणी। त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला द्यायचं ह्युमिक प्लस फल्विक असणारं जे ह्युमिक असेल ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे। ह्युमिक फल्विक सीविड जे असेल ते या ठिकाणी द्यायचे, कारण ह्युमिक फल्विक सीविड जे असणार आहे ते मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने राहील, रोड झोन डेव्हलप होईल आणि रोग तजेलदार होण्यासाठी या ठिकाणी फायदा होईल। आणि जे बुरशीनाशक जे आपण देणार आहे त्या बुरशीनाशकामुळे जी होणारी जी मर असेल ती थांबणार आहे। त्याचे हे बुरशीनाशक या ठिकाणी फंगिसाइड हे बुरशीनाशक या ठिकाणी काम करणार आहे, तर होणारी मर थांबवून दुसरी गोष्ट नवीन मुळी नवीन रोट ऍक्टिव्ह करण्यासाठी या ठिकाणी आपली ह्युमिक येते। या दोनच गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाटपाणी असेल तर पाटपाणी, ड्रिप सिस्टम असेल तर ड्रिप सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे। किंवा एक दुसरा ऑप्शन जर म्हटलं तुम्ही जर म्हटलं तर आम्ही जैविक स्वरूपामध्ये करणार आहोत, तर निश्चित या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये बॅक्टेरियांचं जे किट उपलब्ध आहे या ठिकाणी मार्केटमध्ये मायक्रोमॅक्स कंपनीचं किट सुद्धा अवेलेबल आहे, त्यानंतर पॅराफॉट कंपनीचं सुद्धा किट अवेलेबल आहे। ते सुद्धा किट आपण या ठिकाणी बॅक्टेरियांचं जे किट आहे ते आपण पाटपाणी असेल तर पाटपाणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी देऊ शकता। निश्चितच याचा फायदा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आहे की निश्चितच किटमध्ये जे असणारं नत्र स्फोरक पालाश आहे, त्याचबरोबर ट्रायकोडर्मा सुडोमोनास आहे, व्यायाम सुद्धा आहे, म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या बुरशी असेल ज्या फ्युजेरियम आहे त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। तर हे दोन पर्याय आहेत, एक तर पहिला बघितला जो आपण केमिकलच्या माध्यमातून, दुसरा बघितला जैविक बुरशीनाशक आहे। दोन्ही पण तुम्ही आलटून पालटून वापरू शकता किंवा एक तर हा किंवा एक तो या पद्धतीने तुम्ही हा सुद्धा करू शकता। निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा, आवडली असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। आणि हो, अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा। धन्यवाद।